ते आणि दारुड्याची बायको संसार करते. मला विचार, मी म्हटलं तसं नाहीये, ते तुला ते सज्जन वाटतात, तिला माहिती हा सज्जन नाहीये. दारुड्या मन बदलतच नाही, फक्त पितो. पण पिऊन कुठे येतो? बायकोला आवडतो. एकच तर दोष आहे ना, हा पिऊन घरी येईल पण दुसरी तर आणणार नाही ना. आधी आईची जबाबदारी किती मोठी असते बसलेल्या बायांनी समजून घ्या. दुसऱ्यांनी आपल्या डोक्यामध्ये काहीतरी पेरण्यापेक्षा अगोदर तुम्ही त्याच्या डोक्यामध्ये टाका. पोरगा बिघडणारच नाही, 100% बिघडणार नाही, 1% नाही. बाहेरचे संस्कार डोक्यात जायच्या अगोदर तुमचं ज्ञान बीज त्याच्या मेंदूमध्ये पेरलं पाहिजे. आईने वेळ दिला पाहिजे. आता वर्तमान काळात बघा, आता ही बोलू नये कीर्तनामध्ये, आई वेळ तो देणं सोडून द्या, पाजत नाहीत महाराज. आपलं रक्त, आपले संस्कार त्या मुलामध्ये जात नाहीत. आणि कुठेतरी नोकरीच्या नादामध्ये ते मुलं कुणाच्या तरी नादी लागतात, कुठल्या तरी होम मध्ये ठेवतात आणि त्यांना हा गर्व असतो की आम्ही पैसा पुरवतो. पैसा नाही, संस्कार पुरवा. संस्कार पुरवले ना, तुमच्यापेक्षा जास्त कमवेल. तुम्ही गरीब राहा पण मुलाला संस्कार पेरा, तो कंपनीचा मालक होईल. तुम्ही नोकरी करून पैसा देऊ नका, तो सुद्धा नोकरी शोधेल. आणि तुम्ही जसं तुमच्या आई बापा बरोबर वागले तसं तो वागेल. हे फार महत्त्वाचे, हे संस्कार आहेत. जगातल्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, ते सगळ्यासाठी नसतात. त्या ठराविक गोष्टीसाठी ठराविक लोक असतात. सगळ्या गोष्टी सगळ्यासाठी नसतात. आणि त्या त्या योग्यतेप्रमाणे ती क्षमता दिलेली असते. तुमच्याकडे पैसा आहे हा छोटा विषय आहे, पण पैसा कोणी कमवला पाहिजे त्याच्याकरता लागणारा जो मेंदू आहे, तो कितीही गरिबीमध्ये जन्माला आला तरी तो त्याचं ध्येय गाठल्याशिवाय राहत नाही. जेव्हा आपण श्रीमंताचे इतिहास वाचतो त्यावेळेस आपल्याला या गोष्टी कळतात. गरीब होता, सामान्य होता, आणि आज कंपन्या आहेत, करोडो रुपयांचा टर्नओव्हर आहेत. हे सगळं खोटं आहे बरं का. तो त्याच्यासाठीच जन्माला आलेला होता आणि त्याच्या मेंदूमध्ये ती क्षमता होती म्हणून तो झाला. एकटा वाढल्या कोळी एका जो रामायण लिहू शकतो. डाकू काय कमीत का काय भारतामध्ये? बोला ना. चांगल्या कपड्यामध्ये सुद्धा डाकू आहेत ना. मग आपण जेव्हा कीर्तनामध्ये ह्या गोष्टी सांगतो की डाकूनी रामायण लिहिलं, हे जे मधलं डाकू पण आहे ना, हे येणारं जाणार आहेत. तो कवी मनाचा माणूस होता, मध्यंतरी वाट चुकला आणि त्याला 2 शब्द सापडले आणि तो पुन्हा कवी झाला. कोणताही डाकू वाल्मिकांच्या अतिरिक्त कविता लिहिली असं काही माझ्या ऐकव्यात नाही. तुमच्या आहे? नक्की नाही. जो असेल तो भाग्यवान आहे. दुसरं उदाहरण आहे, गरिबीमध्ये जन्माला आलेला चंद्रगुप्त आहे. हा इतिहास आहे बरं का, हा काही पुराणातल्या गोष्टी नाही. गुरु वळणारा चंद्रगुप्त चाणक्याच्या मनामध्ये बसला. मग त्या टायमाला बाकीचे पोरं नव्हते का? इतर नव्हते का? सगळे होते. पण तो त्याचा जो मेंदू आहे तो त्याच्यासाठीच जन्माला आला की तो राजा म्हणून जन्माला आलेला. त्याला बरोबर चाणक्य भेटला, तो भारताचा राजा झाला. आता तो गुरु राखणारा भारताचा राजा होतो. याच्या प्रवासामध्ये चाणक्यमध्ये बरं, तर चाणक्याने राजा केलाय हे सगळ्याला मान्य. मग चाणक्य का नाही राजा झाला? भाग्याचा उदय. विठ्ठल विठ्ठल. हे मटेरियल त्याच्यासाठी नव्हतंच. समजून घ्या काय बोललो. राजा करू शकतो, तो राजा होऊ शकत नाही. हा आडसर समजून घेण्यासारखा किचकट विषय, पण ऐका. मटेरियल जन्माला आलं चंद्रगुप्ताचं, ते राजा म्हणून जन्माला आलं. तो कुठं जन्माला आला हा गौण विषय. संत म्हणून एखाद्या गावात तुम्ही जन्माला आला असेल, तुमचं फिरणं जास्त झालं नसेल, पण तुम्ही जे जन्माला आलेला आहात संत म्हणूनच जन्माला आलेला आहात. म्हणून गावच्या लोकांनी त्रास दिला किंवा गावांनी त्रास दिला किंवा गरिबीमध्ये जन्म झाला किंवा श्रीमंतीत झाला,
हा विषय सगळा गौण आहे. हे तुकोबारायांचे जीवन आहे. विठ्ठल विठ्ठल. देहू गावामध्ये जन्माला आले म्हणून कीर्तनकार झाले का ते? देहू मध्ये जन्माला आले म्हणून संत झाले का ते? बर 400 वर्षापासून देहू मध्ये माणसं जन्माला येत नाहीत का? अमक्याच ठिकाणी अमका जन्माला येतो, याला काही बंधन नाहीत. पूर्व जन्मीचं प्रारब्ध घेऊन जन्माला येतो. सुचतच नाही महाराज. मी अनेक महाराज लोक पाहिलेत, पाकिटाच्या पुढे जातच नाहीत. त्यांची मर्यादा आहे ती. माझा विषय वेगळा आहे, काही थिंगल म्हणून नाही सांगितलेलं. काही महाराज लोक मी बघितले ते पैसेच घेत नाहीत, पण ज्ञानी नसतात. ते मटेरियल फक्त अहंकारासाठी. मी काही घेत नाही, मी काही घेत नाही, घेत नाही, घेत नाही म्हणून मान घेतो, हे याला कळत नाही. ते मटेरियल मानाचं आहे. जे लोक त्यागी आहेत ना, ते फार विश्वासू असं नाहीत. त्याची चॉईस वेगळी आहे, त्यांना मान पाहिजे. त्यागी आहेत, मान पाहिजे. काही लोक ज्ञानी आहेत, मग ते ज्ञानातून त्यांना माहित नाही का ब्रह्माची व्याख्या काय, भगवंताची व्याख्या काय, सगळ्या पाठ आहेत. ते मटेरियल धनासाठी जन्माला आलंय, मानासाठी जन्म. त्यांची मर्यादा आहे ती. त्याच्या पुढं त्यांच्या भाग्यातच नाही की देव मिळावा. देवाविषयी सगळी माहिती आहे, पण देव नाहीये. विठ्ठल विठ्ठल. ऐकत चला बरं का. मटेरियल जन्माला येतं, ते कुठे जन्माला येतं, काय येतं, काय, हा तुमच्या आमच्यासाठी प्रेरणादायक इतिहास आहे एवढंच म्हणता येईल. पण प्रेरणादायक इतिहास वाचला म्हणजे तुम्ही शिवाजी महाराज झाले असा अर्थ आहे का? पोरं जन्माला आल्यापासून शिवाजी महाराजांचा इतिहास वाचतायत. मग ते शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं आणि स्वराज्य सांभाळता न येणारे आजचे लोक आहेत. सुराज्य करता येत नाही. स्वराज्य किती टेन्शन आहे, किती त्रास असतो. त्याचं मटेरियल तसं आहे. मेंदूमध्ये नेमकं काय आहे हे तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. तुमचा जन्म कुठे आहे, तुमची योग्यता कुठे आहे, तुमची जात कुठे आहे, तो काही देणं घेणं नाही. तुमचा वेळ हेच तुमचं आयुष्य आहे. विठ्ठल विठ्ठल. हळूहळू अर्थ कळतील बरं का. तुम्ही म्हणजे तुमचा वेळ, आणि तो वेळ कुठे खर्च करायचा आहे याची अक्कल म्हणजे तुमचं भाग्य. सगळे तरुण पोरं मोबाईल मध्ये आहेत. म्हणजे आता कलेक्टर होत नाहीत का, ते का नाही मोबाईल वापरत. मटेरियल वेगळे. फार सुंदर विषय हा. मटेरियल वेगळं जन्माला आले. ज्याला काही करायचंच नाही, नुसतंच नावं ठेवायचे, कशामध्ये व्यस्त असतो. आमच्या परमार्थामध्ये ज्ञानेश्वरी आणि गाथा पाठ केलेले महाराज लोक आहेत. मला जर कधी कधी अभंग नाही सुचवलं तर मी फोन करतो, अभंग कुठे, ते सरळ सांगतात. मराठी नाही कळली ना, मला पाठ नाही, तो अभंग ते सांगतात. इतका पाठ आहे पण अर्थ येत नाही. त्यांना विचारलं, याचा ते तसलं माहित नाही आम्हाला. पाठ आहे ना, आम्ही तुझ्यापेक्षा श्रेष्ठ आहेत, श्रेष्ठ आहेत. अर्थ नाही कळत ना. पाठांतर आहे, त्याग आहे. मटेरियल साधूसाठी जन्मालाच आलेलं नाही. आणि एखादा अडाणी माणूस आहे पण मेंदू सुपीक आहे, तो इतका पुढे जातो की सगळे शिकलेले लोक त्याच्या हाताखाली काम करतात. असे हजारो कंपनीचे लोक आहेत, त्यांचा मालक अशिक्षित आहेत आणि 40-40 सीए ठेवलेले आहेत. पटते तुम्हाला? नाही पटत. जेवढे राजकारणी आहेत ना, यांच्या डिग्र्या बघा तुम्ही. देश त्यांच्या हातात आहेत आणि त्यांची डिग्री बघा. मी टीका नाही करत. मग जे शिकलेली लोक त्यांच्या हाताखाली काम करतात, मग शिकलेल्याच्या सल्ल्यानुसार ते निर्णय घेत असतील, पण ते जे निर्णय घेतात ते शिकलेला का घेता येत नाही. जेवढे कलेक्टर आहेत महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये, मुख्यमंत्र्याच्या हातामध्ये. तो बदली करतो, काही करतो, काय त्याच्या मनात येईल ते करतो. पण मुख्यमंत्री होण्यासाठी IAS होणं गरजेचं आहे का? बोला ना. नक्की शिक्षण गरजेचं आहे, निवडून येणं गरजेचं आहे ना. निवडून आणणारे IAS झालेले आहेत का?
सगळे तुम्ही लोकच इथनं निवडून देणारे. आणि तुम्ही जेव्हा निवडून देता तेव्हा शिक्षण पाहत नाही, जवळचा पाहता. दोष कुणाचा आहे? आणि तुम्ही जेव्हा जवळचा पाहता तेव्हा तुम्ही त्याला माफ करता असं मला म्हणायचं नाही. त्याला ज्याला तुम्ही जवळचा पाहता त्याला माहिती आहे हा का मला जवळचा मानतो, ते मटेरियल तुम्हाला देतो आणि मुक्त होतो. हे कीर्तन सांगू काय सगळं? मुख्यमंत्री आहेत, प्रधानमंत्री आहेत, मटेरियल तयार झालेले आहेत. म्हणून तो किती शिकलेला आहे कसा काही संबंध नाहीत. हे जगद्गुरु तुकोबारायांचे जीवन आहेत. 400 वर्षापूर्वी कुठेही विश्वविद्यालय नाहीये, कुठलं शिक्षण नाहीये, कुठली लायब्ररी नाहीये, कुठला टीचर नाही, कुठली शिकवणी नाहीये. तरी पण गाथ्याचा अर्थ माथ्यात बसत नाही. हे तुकोबार आहेत. किती वर्षापूर्वी आहे? 400. म्हणजे कोणी म्हटलं असतं नेट शोधलं, इंटरनेटवर गेले. ठीक आहे. आता तर काही काही भाग्यवान असे महाराज जसं तसं PhDचा प्रबंध कॉपी करून आपल्या नावाने छापतात आणि डॉक्टर लावतात. यातलं तुम्हाला काहीच माहित नाही म्हणून तुम्हाला कळालं नाही ते. पण हे विद्यापीठाच्या स्तरावरच्या गोष्टी आहेत. कोण कुणाचा लेख एकाने तर माझंच कीर्तन माझ्या पुढे सांगितलं. माझच, कारण की मला माहिती माझे सिद्धांत कोणते आहेत. माझ धनाधन मी कीर्तन फक्त त्याची शैली वेगळी होती की जी माझे सिद्धांत आहे असं तुम्हाला कळणार नाही अशी शैली होती. ते कीर्तन झाल्यानंतर मी त्याला विचारलं, कीर्तन रंगलं फार. म्हणजे महाराज मटेरियल तुमचंच आहे, शैली बदलली आम्ही. नाही कळालं. तुम्ही जेव्हा मार्केटमध्ये जाता ना, ही मार्केटिंग इतका वेगळा विषय आहे. एकाच ठिकाणी सगळे बूट तयार होतात. तुम्ही जे घालता ना एकाच देशात, व्हिएतनाममध्येच तुम्ही कधी बघा, व्हिएतनाममध्ये बुटाचे सगळे बूट एकाच ठिकाणी. तुमच्या डोक्यात मार्केटिंग कशी भरलेली, हा अमक्या कंपनीचा बूट आहे, तो तमक्या कंपनी. हे कंपनीवाले काय करतात, तिथंच बूट बनवतात आणि आपलं शिक्का टाकतात. मॅन्युफॅक्चरिंग एकाच ठिकाणी, शिक्का वेगळ्या वेगळ्या आहेत. पण शिक्का वेगळ्या वेगळ्या आहेत, तुमच्या डोक्यामध्ये लगेच बसत आहे किंमत इतकी, मटेरियल एकच आहे. काही काही भाग्यवान कीर्तनकार आहेत, अभंग बदलतात पण विषय तोच आहे. मटेरियल एकच आहे, कारण ते मटेरियल त्याच्यासाठीच तयार झाले. विठाला विठाला म्हणून जगद्गुरु तुकोबारायांनी असं सांगितलेले, मला हरिदासाच्या घरी जन्माला घाल. याचं कारण तिथंच संताचं मटेरियल तयार होतं. कधीही आयुष्यामध्ये इथून पुढे लक्षात ठेवा, कोणाचाही इतिहास वाचा, प्रेरणा नाही मिळणार तुम्हाला. फक्त इतिहास वाचायला मिळेल, छान वाटेल तुम्हाला. पण जर तुम्हाला संत व्हायचं असेल तर तुम्हाला स्वतःला अक्कल पाहिजे. तुम्ही तुमचे शिक्षक व्हा. अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात, होई बळकट, 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 होई बळकट. माझ्या मना रे तू धीट, माझ्या मना रे तू धीट. एथोनिया नुठवू माथा, नुठवू माथा, माझ्या मना रे तू धीट, माझ्या मना रे तू धीट. धोनिया नुठवू माथा, धोनिया नुठवू माथा. हा अभंगाचा मुख्य विषय बरं का. होई बळकट हे टीचिंग आहे, हे स्वतःला शिकवणं आहे.
जेव्हा कोणी तुम्ही मोठ्या माणसाचा इतिहास वाचताना त्याला हे विचारा, तुम्ही जेवढे जगातले श्रेष्ठ माणसं आहेत त्यांचा इतिहास वाचा, ते पहिल्यांदा आपल्या आईचे आभार मानतात. पहिल्यांदा तुम्ही कोणाचा इतिहास वाचा, काय आवडतं, आई आवडते. आणि जेवढे लापट माणसं आहेत त्यांना विचारा कोण आवडतं. मी काही म्हणत नाही बरं का तुमच्याबद्दल, माझं दोघांचं मटेरियल. आई आवडते याचं नाव आहे कृतज्ञता. तुमच्या बुद्धीमध्ये जन्मजात असली पाहिजे. आई आवडते याचा अर्थ असा आहे की त्या बुद्धीला जाणीव आहे की मी जो जन्माला आलेलो आहे, मी जो मोठा झालेलो आहे, माझा प्रत्येक घास मला आईने भरवलेला आहे. पहिली कृतज्ञता आहे. म्हणून मा साहेब हा जो शब्द आहे तो कृतज्ञताचा शब्द आहे. आई पण तशीच पाहिजे बरं का मुलाला शिकवणारी, नाही तर कोणाच्याही मागे लाग याचं ट्रेनिंग देणारी नकोय. काही कर अशी ट्रेनिंग दिली शिवाजी महाराजांना. ट्रेनिंग आहे, काय केलं पाहिजे. स्वराज्य म्हणजे काय, राजकारण म्हणजे काय, याची गुरु स्वतः आई आहे. विठाला विठाला ते बी पेरणारी आई आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबार आहेत ना, मदार फार किंमत देतात. संत होतात ना, त्यांच्या आयांचा अभ्यास करा, त्या संत असतात म्हणून संताला जन्म घालतात. राजाच्या घरात जन्माला आलेले पोरं येते. मदालासही राजकन्या आहे, माझा शब्द लक्षात ठेवा, राजकन्या आहेत. पण ऋषीच्या सानिध्यामध्ये तिला तत्वज्ञान मिळालं आणि मुलगा पाळण्यामध्ये तिला जगाचा व्यवहार शिकवते. अशी आई असावी. 3 मुलं संत झाले मदालसीचे आणि 4थ्या मुलाला आडवं आलं. राजा म्हटला, रे बाई 3 तर पाठवलेस तू, 1 तर राहू दे राज करायला. आणि त्याला व्यवहार शिकवला मदालसीने. गुरु कोण आहे. आईची जबाबदारी किती मोठी असते बसलेल्या बायांनी समजून घ्या. दुसऱ्यांनी आपल्या डोक्यामध्ये काहीतरी पेरण्यापेक्षा अगोदर तुम्ही त्याच्या डोक्यामध्ये टाका. पोरगा बिघडणारच नाही, 100% बिघडणार नाही, 1% नाही. बाहेरचे संस्कार डोक्यात जायच्या अगोदर तुमचं ज्ञान बीज त्याच्या मेंदूमध्ये पेरलं पाहिजे. आईनी वेळ दिला पाहिजे. आता वर्तमान काळात बघा, आता ही बोलू नये कीर्तनामध्ये, आई वेळ तो देणं सोडून द्या, पाजत नाहीत महाराज. आपलं रक्त, आपले संस्कार त्या मुलामध्ये जात नाहीत. आणि कुठेतरी नोकरीच्या नादामध्ये ते मुलं कोणाच्या तरी नादी लागतात, कुठल्या तरी होममध्ये ठेवतात आणि त्यांना हा गर्व असतो की आम्ही पैसा पुरवतो. पैसा नाही, संस्कार पुरवा. संस्कार पुरवले ना तुमच्यापेक्षा जास्त कमवेल. तुम्ही गरीब राहा पण मुलाला संस्कार पेरा, तो कंपनीचा मालक होईल. तुम्ही नोकरी करून पैसा देऊ नका, तो सुद्धा नोकरी शोधेल. हा, तुम्ही जसं तुमच्या आई बापा बरोबर वागले तसं तो वागेल. हे फार महत्वाचे, हे संस्कार आहेत. हे लहानपणी पेरलं जातं. तुकोबारांनी स्वतः सांगितलेले ते, त्यांच्या स्वतः जेव्हा इतिहास लिहिलाय त्यांनी सांगितलेले आहेत, ही आमची भक्तीची परंपरा आहे. माझ्या वडिलांची. अरे थांब, ए बाबा जा तिकडं, चल, अक्कल आहे का तुला काही. विठाला विठाला भाषण चालू नाही बरं काही, रेडीमेड मटेरियल नाही. हे लोक पाहून मी कीर्तन करतो. जा तिकडं, जा, थांब, जा जा जा. विठाला विठाला संस्कार आहे ते. माझ्या वडिलांची, याला आत्ताच्या भाषेत काय म्हणतात माहिती का, DNA. डॉक्टर लोक आलेले आहेत आमचे चोपडे, त्यांना विचार डायबिटीस का होतो. अनुवंशिक. अनुवंशिक शब्दाचा अर्थ आहे डायबिटीस जसा येतो तसं तत्वज्ञान पण येतं आणि हरिभक्ती पण येते. जर चांगल्या घरातला मुलगा जर चांगला नाही निघाला ना, बापावर संशय घ्या, नेमका कुणाचा येतो. जर तुम्ही मजबूत आहात, कणखर आहात, तुमचाच DNA आहे, तुमचाच वंश आहे, बदलला कसा काय. हाय, हे तुकोबार आहे. माझ्या वडिलांची मिराशीत धंद्यामध्ये अनेक वेळा नुकसान झालेले, परमार्थ का सुचला. मी असे अनेक लोक पाहिलेत बरं का, असे अनेक लोक पाहिलेत. बोलूच का आता, 10 वेळा त्यांचा ब्रेकअप झालेला आहे.
पण ते IAS झालेले आहेत. त्या IASला विचारले मी, तू कसं काय? म्हणजे ब्रेकअप झाला, वाईट वाटलं आणि ठरवलं गरिबीमुळं मला तिने नाकारलं ना, मी श्रीमंत होऊन दाखवेल. याच्यावर तो पिक्चर आहे. दुसरे काय पाहता पिक्चर मध्ये? काही तुम्ही दुसरं गाणं फिरणं पाहता काय? त्याचा कथा बघा तुम्ही, तो भाव आहे. तो गरिबी सलते बुद्धिमान माणसाला, आणि ज्याला सलत नाही ना तो म्हणतो ही नाही तर ती काय, शेवटी लग्नच करायचंय, कोणी असले तरी चालते. ही माणसं मोठीच होत नाही. अपमान झोंबला पाहिजेत आणि झोंबण्यासारखं अंतकरण घेऊन जन्माला आला पाहिजे. विठाला विठाला. ज्याचं अंतकरण झोंबत नाही ना अपमानाला, समाज त्याचा चेंडू करतो. समाज, कोणताही माणूस बघा ना, चेंडू करतो त्याचा. कोणी चेंडू करतं, फक्त त्याला दोनच शब्द बोला, फार सज्जन माणूस आहे हो, सगळं विकायला तयार होतो तो. नाही कळालं? फार सज्जन आहे हो, याला सरपंच करा, 2-4 एकर इकलीच. सज्जन माणसाला काहीच करता येत नाही, इकल्याशिवाय आणणार पैसा कुठून तू? आणि 10 एकर सरपंचीच्या नादामध्ये गेली, मानाच्या नादामध्ये गेली, मग ते आमच्याकडे येतात, महाराज गावले बेकार आहे. मग कोणाचा सरपंच झाला होतास? बेकार गावाचा सरपंच. कोणी ज्या वेळेस तुला सरपंच केलं तेव्हा गाव चांगलं वाटलं, आणि तुझी जमीन विकल्यानंतर मग अक्कल आली. नाही कळालं अजून. फार महत्वाचा विषय. तुला अक्कल नव्हतीच, कारण की तू चेंडू होता. सॉफ्ट. आमच्या इथं 2-4 लोक आहेत महाराज. एका उद्योगपतीला नादी लावलं आमदारकीला, त्याची घरात सुद्धा नीट ओळख नाही हो, किती नातेवाईक आहेत म्हणून. तो उद्योगपती ना, त्याच्या धंद्यामध्ये गेला, आणि तो जेव्हा मला आणला, मला महाराज मला आमदारकीला उभं राहायचं म्हणे. मी म्हणलं महाराज तुम्ही कुठं ओळख नाही पाळख नाही. नाही, कार्यकर्त्यांची इच्छा आहे. काय शब्द आहे? नाही, याचं कार्य झालं म्हणून समजा. तर मी त्याला काहीतरी सांगणार, तितक्यात एक जण माझ्या पुढे आला, म्हणे महाराज आम्हाला बोलायचंय. म्हटलं बोल. तुम्ही ह्या शहाणं करू नका, आम्ही येडं केलेलं आहे. मराठी कळाली? कार्यकर्ते काय म्हणतात, आम्ही याला, तुम्ही शहाणं करू नका, आमच्या पोटावर पाय देऊ नका. म्हणलं मला नाही कळालंय, खरंच कळत नाही ना, काही काही गोष्टी नाही कळत आपल्याला, क्षेत्र वेगळं आहे. मी म्हणलं मला नाही कळालं. म्हणजे याला आम्ही नादी लावलेले आहेत. आमचा 1.5 महिना गाड्या, पेट्रोल, सगळी व्यवस्था होती म्हणे आमची, तुम्ही शांत राहा. अरे म्हणे पण निवडून येणार नाही, मग त्याला अक्कल नाही का म्हणे? आपण निवडून येणार, त्याला अक्कल नाही का म्हणे? म्हणे तुम्ही भ्रमात टाकलं, मग टाकू दे ना म्हणे, आमच्या गरीबावर उपकार करा. कार्यकर्ते म्हणतात. तुम्हाला मराठी नाही कळत. कोण शहाणा आहे? उभं राहणारा का उभं करणारा? बोला ना. जेवढे बोलतात तेवढ्याला पटतंय का? तुमच्यातलं कोणी उभं नाही राहिलं ना. उभं करणारा, एवढं कळलं ना तुम्हाला, तुमचं आयुष्य सुधारलं महाराज. विठाला विठाला. फुगवतो कोण? फुगवतो. एक जण माझ्याकडे आला, मला म्हणे शास्त्रीजी तुमचं कीर्तनच पाहिजे. म्हणलं नाही वा. नाही, गाव आहे ना उपोषणाला बसणार आहे. म्हणजे बसू दे, काय परिणाम होणार आहे? नाही, तुम्हाला काय पाहिजे ते सांगा. 2रा टप्पा, 3रा टप्पा, तर पुढचा किती पाहिजे ते बोला. काय म्हणतो तो? हे जे स्टेप्स कशा बदल, मी कशात अडकतो हा समोरचा चेक करतोय, हे मला अक्कल आली पाहिजे. मला काय, मी पैशात अडकतो का, मानात अडकतो का, कशात अडकतो? त्याला तारीख घेण्याशी मतलब आहे. माझा शब्द लक्षात ठेवा, तारीख घेण्याशी मतलब आहे. तारीख घेतली की तो गावात जाऊन सांगणार आपण होतो म्हणून जमलो. हेच व्यवहार आहेत, हेच जीवन आहेत, ह्याच्यापेक्षा दुसरं जीवन नाही. हा माझा दृष्टांत दिलाय, तुमचा दृष्टांत वेगळा आहे. साहेब तुम्ही तर कर्णाची वंशज आहात, अवलाद नाही म्हणत. त्यांनी घरातले पैसे काढलेच. अहो ही अव्यावहारिकपणा
संतपणा नाहीये. पुन्हा एका अव्यावहारिकपणा संतपणा नाही, हा शुद्ध बावळटपणा आहे. तुकोबारायला विचार व्यावहारिकपणा काय. जोडोनिया धन हे प्रमाण तुमच्या पाठ आहे पण अर्थ नाही माहिती मला. जोडोनिया धन तुम्हाला कळतं का या शब्दाचा अर्थ. जोडोनिया धन जोडणं तुमचे काम आहेत काय. तुकोबाराय कळले का तुम्हाला. म्हणायला जोबार जबरदस्त आहे. जोडोनिया धन उत्तम. अरे उत्तम व्यवहार समजतो का तुला. धन जोडणं हे पुरुषार्थी लोकांचं काम आहे, ऐऱ्या गेऱ्याचं काम नाही. धनाची निंदा करता येईल, धनावर नावं ठेवता येईल, पण धन कमावणं एवढं सोपं नाहीये. धन जोडणं त्याच्यापेक्षा अवघड आहे. विठ्ठला विठ्ठला. आता पुढचा टप्पा अजून वेगळा आहे. ज्याने धन जोडले त्याला भोगता येतं का नाही हा दुसराच विषय आहे. पुन्हा हा जोडण्यामध्ये जन्म गेला आणि त्याचे घरचे लोक सगळे उडवून तयार आणि पुन्हा म्हणायला तयार. जर बाप म्हणला ना रे फार कष्टाने पैसा कमवलाय, मग कोणाकरता कमवलाय. आम्ही उडवायचं नाही तर कोणी उडवायचं, ते बाप गप्प बसते ते. आणि ज्यांनी कमवलंय त्यालाच टोम नाही. जर तुम्ही कमवलंय कोणासाठी, आमच्यासाठी नाही, घेऊ दे ना मग आम्हाला. गप बसण्याशिवाय. म्हणून धन जोडणं हे तुकोबाराय शिकवतात. हे कोणाचंही काम नाहीये. गरिबी सल्ली तर धन जोडता येईल. विठ्ठला विठ्ठला. परमार्थामध्ये तुम्हाला काही ग्रंथ शिकलात तुम्ही ज्याच्यामध्ये देवाचं वर्णन आलेलं आहे, ज्याच्यामध्ये भक्तीचं वर्णन आहे, ज्याच्यामध्ये ज्ञानाचं वर्णन आलेलं आहे, तुमचं पाठ आहे, तुम्ही तशी वागू शकत नाही. त्याला नाईलाज आहेत. आपल्या इथं रामायण झालेलं, मी माझ्या टेक्निकने रामायण सांगतो. रामायणामध्ये 3 पात्र आहेत. एक रावणाचं पात्र आहे, हनुमंताचं पात्र आहे आणि दुसरं रामचंद्र प्रभूचं लक्ष्मणाचं पात्र. 3 पात्राची आपण समीक्षा करू. मला सांगा लक्ष्मण, हनुमंत आणि रावण याच्यात जास्त शिकलेला कोण आहे. तुम्ही का टेन्शन आलंय का. जास्त शिकलेला दशग्रंथी ना तो. त्याने केलेले श्लोक आतापर्यंत बनवताना कोण आहेत सगळ्यात जास्त शिकलेला. रावण. आणि आदिवासीमध्ये जन्माला आलेले हनुमंतराय आहेत. पूजा कुणाची होती आज. बिना हनुमंताचं एक पण मंदिर नाहीत. बिना रामाचं गाव आहे पण बिना हनुमंताचं गाव. आणि सगळे जेवढे माझ्या समोर बसलेले आहेत हे सगळेचे सगळे हनुमंताकडे जाऊन लग्न करतो म्हणून सांगून आलेले आहेत. एक दशग्रंथी आहेत, उत्तम श्लोक लिहिलेले आहेत, भाष्य लिहिलेले आहेत, त्याचं नाव आहे रावण भाष्य. पूजा नाही होत. आणि ज्याला कुठले संस्कार नाही आहेत, कुठलंच नाव नाही आहेत, ते हनुमंतराय. काही लोक आदिवासी मानतात, काही लोक वानर मानतात, जे काही असेल ते. तुम्हाला मानण्यावर काय आमचं बंधन नाही, पण पूजा त्याची होते, हनुमंताची. आणि विशेष असं आहे की देवाला न मानणारा सुद्धा लग्नाच्या दिवशी हनुमंताकडे जातो. बरोबर आहे का. पूजा करतो. ही हनुमंताची काय विशेषता आहेत. मटेरियल वेगळे आहेत महाराज, जन्म वेगळा आहे, जन्म वेगळा आहे. आणि तो जन्म असा झालेला आहे तो संसार करू शकत नाही आणि रावण संसार सोडू शकत नाही. ज्ञानी आहे, विद्वान आहे, तत्वज्ञान आहेत, मेंदू वेगळा चालतो. मी असे बरेच लोक एक जण गडावर आला, जंगल आहे गडावर, संत आहेत, संन्यासी आहेत. आता ते संतांनी संताशी चर्चा करताना ओवीची करावी, सिद्धांताची करावी, त्या आपापल्या विषयातली करावी ना. तू येऊन त्याला इतका आमचा भगवानकडे आवडला, मला म्हणे शास्त्रीजी तुम्हाला एक सांगतो म्हणे. सांग. निसर्ग उपचार काढा म्हणे. इथं कोण माणूस आहे. संन्यासी, मुलं बाळा नाहीत. आणि मला काय सांगतो भगवानगडावर निसर्ग उपचार केंद्र काढा. म्हणलं समजा काढलं, पैसे लय येतील. कोण आहे हा माणूस. संन्यासी. तो मला काय शिकवतो त्याच्याप्रमाणे. इथं निसर्ग उपचार काढा, पैसा मिळेल. मी काही बोललो नाही त्याला.
कारण की अशा लोकांना बोलून काही होत नाही. तुम्ही तुमचे शिक्षक व्हा. समोरचा चुकीचा आहे होई बळकट, हा अभंग आहे. तुम्ही तुमच्या मनाला पहिल्यांदा शिकवा. तुम्ही मनाचे टीचर व्हा. आपल्याला हे करायचंच आहे. 1000 मार्ग भेटतात, 1000 लोक भेटतात, आणि जे नकोय त्याचं ऐकू नका. विठाला विठाला कळणं अवघड आहे पण चांगलं आहे. जे नकोय तुम्हाला, तो विषय किती गोड असेल, ऐकू नका. रस्ता भटकवताल. मी पहिला एक दृष्टांत फार सांगत होतो, फार सुंदर दृष्टांत आहेत, पुन्हा रिपीट करून सांगतो. नारदाला दया आली आणि भगवंताकडे गेला. म्हणे 6 लोक एवढी तपश्चर्या करतात देवा, आणि तू त्यांना भेट देत नाहीत. नारद भगवंत म्हणले मी ते भेटण्यासाठी तयार आहे, सांग फक्त, चल माझ्या बरोबर. भगवंताला घेऊन नारद आले, असे समजून घ्या. भगवंत म्हणतात नारदा, मी एवढ्या लांबून आलोय, 1 किलोमीटर त्यांनी आलं तर काय फरक पडला. म्हणजे बरोबर आहे म्हणे, बस इथं. झाडाखाली भगवंताला बसवलं. जे 6 तपश्चर्या करत होते त्यांना सांगितलं तुमच्यासाठी मी देवाला आणलंय. नारद आहे ते, 6च्या 6 लोटांगण घातलं. मेंदू चालवा बरं का. लोटांगण, काय उपकार केले आमच्यावर. मग देवच आणलेला आहे. नारदाला वेगळं वाटलं, मग 6च का न्यायचं, अख्खं गाव नेऊ. संत आहेत ते, विशाल आहे, महाआत्मा आहेत, विशाल आहेत ते. सगळं गावच देऊ. गावात दौंडी पिटवली, देव आलेले आहेत, चला. देव कुणाला नको आहेत. तुम्ही माझ्या समोर बसलेत, काही देवाला नको म्हणणार आहे का. ते गाव, ते 6 तपस्वी घेऊन प्रवास सुरू केला. भगवंताकडे जायचं. भगवंत आहेत महाराज ते. चांदीचा पाऊस पडला. 1 किलोमीटर जायचंय ना, चांदीचा पाऊस पडला. किती लोक गुंतले बोला ना. देव चांदीसाठी पाहिजे होता, ते अडकले. देव देवासाठी नकोय, चांदी देणारा, पैसे देणारा देव पाहिजे. म्हणून काही काही देव भारतामध्ये नुसते श्रीमंताचेच आहेत, गरीबाचा विठोबाच आहे. विठो माझा, तिथं हुंडी नाही, काही नाही, काही नाही, 2 नंबरचा पैसा घेत नाही, काही नाही. मला एकाने म्हटलं तुमचा विठोबा गरीब आहेत. म्हटलं श्रीमंत करणार आहे. बुद्धीनं ज्या विठ्ठलाचे सेवक ज्ञानोबराय आहेत आणि ज्ञानेश्वरीचे लेखक विठ्ठलाचे आहेत, अजून कसा देव पाहिजे तुम्हाला. कधी कल्पना केली. कोणत्या देवाचा शिष्य हा तत्वज्ञानी झालाय. 2 नंबरचे पैसे वाढावे, संतानग्रही व्हावे, असे देव आहेत. पण ज्ञानोबराय ज्याचे शिष्य आहेत, ज्ञान देणारा, श्रीमंत करणारा विठोबा आहे. तो कसा आहे याचं महत्व नाही, तो काय करतोय लक्षात ठेवा. काही लोक म्हणले नाही, जरा नारद आलेले आहेत, पैशात आपल्याकडे भरपूर आहेत, आपली कंपनी फॅक्टरी आहेत. पुढे गेले की सोन्याचा पाऊस पडला. तुमच्या मनामध्ये कॅल्क्युलेट करा की किती लोक थांबत चाललेत. आणि ह्याला काहीच माहिती आहे. नारदाला एकटाच पुढं चाललेला आणि माग गळत चाललेली ती. सोन्याचा पाऊस पडला तर जवळजवळ संसारिक थांबले. ते 6 लोक जरा खूप मजबूत होते ना, ते म्हणले नाही. पुढे गेले की डायमंडचा पाऊस, हिरे. एक तपस्वी म्हणलाय शरीर एकदाच मिळते, कशा करताय. देवाकडे जाऊन हेच मागणार ना, श्रीमंती मिळावी. 2 तपस्वी तिथंच. 4 जरा मजबूत होते. ते म्हणजे नाही, आपण ठरलंय ना आपल्याला देवच पाहिजे. मध्यंतरी थोडा अंतर राहिला, त्याच्या अगोदर भगवंतांनी अप्सरा पाठवल्या. ते 4च्या 4 म्हणले वर जाऊन तरी स्वर्गातच जायचं होतं ना आपल्याला. त्या जर इथं आल्या तर देवाची गरज काय आपल्याला. एकटंच भगवंताकडे गेलं, पाया पडे, देवा तुला भेटायला किती लोक आलेत बघ, मोजता येणार नाही तेवढे लोक तुला भेटायला आलेत. भगवंत म्हणले नारदा मागे तर बघ. एकटा नारद होता, बाकी कुणीही. एकटे तुकोबराय परमार्थ करतात, बाकी सगळा बाजार आहे.
विठला विठला एकदा तुकोबारायांनी ठरवलं की संसार असा आहे, पुन्हा संसार करायचा नाही. पहिले स्वतःचे गुरु झाले तुकोबाराय. स्वतःला शिकवलं, टीचिंग केली. नाही होई बळकट, फसवणारं मन आहे तुम्हाला. हे जे सोन्याचा पाऊस, ह्याचा पाऊस आहे ना, हे मन बदलतं तुमचं. हो मराठी कळते. तुम्ही काय म्हणतात, पोराचं मन बदललं, व्यापाराचं मित्राचं काय बदललं, ते मन पहिल्यांदा तुम्ही शिकवा आणि मग परमार्थामध्ये या तर फायदा होईल. घाण मन घेऊन जर तुम्ही परमार्थामध्ये आले, तुम्हाला काहीच परमार्थातलं मिळणार नाही. परमार्थात सुद्धा संसार शोधाल तुम्ही. विठला विठला. आम्ही शास्त्री होण्याकरता शिकायला गेलो. एक माझा फार चांगला मित्र होता, माझ्यापेक्षा बुद्धिमान होता अभ्यासामध्ये, सगळीकडे एक नंबर. मी ठरवलेलं होतं माझ्या लाईफमध्ये मला काय पाहिजे. मला न्याय शिकायचं आहे, आमचं ठरलेलं, दुसरं काही शिकायचं नाही. हरिद्वारला गेलो, ऋषिकेशला गेलो, न्यायाचे प्राध्यापक नव्हते. ही गोष्ट 83ची बरं. त्यावेळेस न्यायशास्त्राचे प्राध्यापक नव्हते. हे मी जाहीर बोलतोय तुम्हाला. किती दुर्मिळ शास्त्र आहे ते बघा. आम्हाला हे जे माझ्याबरोबर 2-3 जण आले होते, ठीक आहे न्याय नाही तर नाही, आपलं साहित्य शिकू, वेदांत शिकू, आपल्या डिग्री पाहिजे. जे अत्यंत हुशार होते, पण ते अडकले कशामध्ये की जिथं जिथं सुविधा आहेत, जेवणाची सुविधा आहेत, राहण्याची सुविधा आहेत, आश्रमाची सुविधा आहेत, आश्रम मोठा आहेत, अडकले तिथं. आता आम्ही शोधत गुरु भेटतील न्यायशास्त्र करा. आमचं 1 वर्ष फुकट गेलं हरिद्वार ऋषिकेशमध्ये. 1 वर्षाने त्यांची डिग्री वाढली. शब्द लक्षात ठेवा, दृष्टांत आहे हा. 1 डिग्री वाढली त्यांची, पास झाले त्याच्यामध्ये. मला चिडवायला लागले ते, अरे तू तसाच राहिलास, अजून न्याय शिकलं नाही, काही नाही. आम्ही बघ 1 डिग्री आमची पास झाली. मला ठीक आहे बघू. 2 वर्ष गेले माझे त्याच्यामध्ये. शिक्षक मिळाला आणि आमचा शोध बंद नाही. आमचे ठरलेलं माइंड आहे ते, आपल्याला हेच शिकायचं, दुसरं शिकायचंच नाही. 2 वर्षानंतर माझे गुरुजी भेटले, तोपर्यंत 2 डिग्रीने पुढे. आता आमच्या इकडे शिक्षण सुरू झालं. आम्हाला 2 वर्ष लेट शिकावं लागलं, कळतंय तुम्हाला. आणि ह्यांना शिकून, माझा मुद्दा पूर्ण लक्षात ठेवा, हे शिकायला संस्कृत गेले, त्यांचा ग्रुप बदलला आणि जेवढे शास्त्री झाले, कीर्तनकार न होता मास्तर झाले. जे तर बीएड होतं का नाही, कारण की संगत अशी लागली त्यांना. शास्त्री करून काय करायचं, बीएड केलं, संस्कृतचे प्राध्यापक. आता ते निवृत्त आहे संस्कृतचे प्राध्यापक होऊन. जर त्यांना अडचण पडली अभंगाची, ते मला येऊन विचारतात कसं काय सोडवायचा. म्हटलं सुटला. आता माझा मुद्दा पुन्हा, एकाच ठिकाणी आम्ही शिकलेलो, एकाच ठिकाणी राहिलेलो, एकच युनिव्हर्सिटी, ग्रुप बदलला, नोकरीचे आमिष मिळाले, लग्न झालं, मुलं बाळ झाले, परमार्थ सुटला. म्हणून एकच शिक्षण आहे, एकच परमार्थ आहेत, एकच विठोबा आहेत. संत कोणी कोणी होत असतं. विठला विठला. वारकरी सगळेच आहेत, वारकरी सगळेच आहेत, वारी करणारे सगळेच आहेत, संत होणारा एखादा आहे. आणि हे वाक्य 2000-5000 वर्षापूर्वीचे वाक्य गीतेचे. अस्तेच्या महापुरी रिगताती कोटीवरी प्राप्तीची पैलतिरी. एखादा माणूस सक्सेस होतो त्यात ते तुकोबार आहेत. मग का सक्सेस झाले तुकोबार आहे, स्वतःचे पहिले शिक्षक झाले. म्हणा आमिषात पडू नकोस, कशातच जाऊ नको, काय काय करीतो या म्हणा स्वतःच्या म्हणून कधीही आयुष्यात इथून पुढे लक्षात ठेवा, ज्ञानेश्वरी ऐका, गाथा ऐका, पण स्वतःचे पहिले शिक्षक व्हा. स्वतःच्या मनाला ट्रेन करा. स्वतःचं मन ट्रेन केलं तर ज्ञानेश्वरीचा आणि गाथ्याचा उपयोग आहे. आणि जर मन ट्रेन नाही केलं तर ज्ञान येईल, पैसा येईल, फायदा काहीच नाही. रावणाप्रमाणे
श्रीमंत आहे, सोन्याच्या घरात राहणार आहेत. पुन्हा सांगतोय, श्रीमंत आहे, सत्ताधारी आहे, सोन्याच्या घरात राहणार आहेत. पूजनीय नाही, पूजनीय हनुमंतराय, जंगलातले हनुमंतराय पृथ्वीवर प्रसिद्ध झाले. आणि दशग्रंथी सोन्याच्या घरात राहणारा विलन ठरला. विठला विठला. बोलू का आता? रावणच विलन ठरला असं नाही, परमार्थातले बरेच संत विलन झाले. आज कुठे आहेत मला नाही माहिती. माझ्या बोलण्याचा फक्त राग नका मानू, कारण की हा अभंगाचा विषय आहे. तुम्ही संत आहात, चुकलात कसे मनाला शिकवलं नाही. हे नकोय जीवनामध्ये इतकं मजबूत. म्हणून अभंगाचा अर्थ बघा, होई बळकट. तुकोबरायांचा शब्द आहे हा, काही विद्वानाचा शब्द नाही. मनाला शिकवत असताना त्याला सांगितले लोभात पडू नकोस, बळकट. हे ठरलंय ना तुझं करायचंय, निर्णय नंतर होईल, मार्ग नंतर निघेल. पहिलं ध्येय प्राप्तीचं पहिल्यांदा ठरव. हेच पाहिजे, किती आयुष्य जाऊ दे. म्हणून गरिबाच्या घरात आलेला श्रीमंत होतो, नोकरी नाही करत. नोकरी सोडतात लोक. बघा तुम्ही, अनेक लोक कलेक्टरची नोकरी सोडलेली आहेत लोकांनी आणि बिझनेसमॅन झालेले आहेत, श्रीमंत झालेले आहेत. माझा मुद्दा वेगळा आहे. होई बळकट. तुम्ही ज्यावेळेस मनाला बळकट करतात, एक लक्षात ठेवा, बळकट झालेलं मन आहे ना, कष्ट करायला तयार होत. तुमच्यातला आणि बळकट मनाचा दोष काय माहिती? कोण कष्ट करील? एकदा 4 वर्ष झाले महाराज लोकांचे, पुन्हा कशाला ज्ञानेश्वरी? आमचे बसलेले लोक आहेत म्हणून सांगतो. झालं ना शिक्षण एकदा. होई बळकट. इथं माणूस कमी पडतो. ज्ञानेश्वरी वाचली, पाठ झाली, अर्थ का कळत नाहीत? कशामुळं अर्थ कळेल? ब्रह्मचारी आपण आहोत, संसारात आपण नाहीत. मनाला बळकट करावं लागतं. बळकट केलं ना मन, 10-12 वर्ष त्रास होतो. पण जेव्हा नवीन विश्व तयार होतं ना महाराज, रामेश्वर भट्ट शरण येतात. विठला विठला. दोघाचा वेगळा वेगळा संदर्भ लावले बरं. दशग्रंथी रावण सुद्धा आहे आणि दशग्रंथी रामेश्वर भट्ट सुद्धा आहे. दोघही अहंकारी आहेत. पण एकाचा नाश झाला आणि एका दशग्रंथ्याला कळालं की तुकोबाई ओरिजिनल आहेत, शरण आलेत महाराज. एका ब्राह्मण समाजामध्ये जन्माला आलेल्या रामेश्वर भट्टाने शेतकऱ्यातून संत झालेल्या तुकोबाराची आरती करावी, हा बुद्धीचा विजय आहे महाराज. तुम्ही अभंग असे नका पाहू, हे कसे आहेत, आरती करणारा कोण आहेत. नाही तर आत्ताच्या आरत्या, बाबा बाबा, कोणाची आरती होईल आणि कोणता देव कधी जन्माला येईल, मला अजून सुद्धा ताळमेळ लागत नाही. बघा, काही काही गावामध्ये बघितलं, गावदेवीची आरती, नसलेल्या देवाची आरती. मी विचारले कुठली आरती? नाही महाराज तुमचा विषय नाही हा. म्हणलं बरं झालं हे तरी मला समजवलं. माझा विषय, दोन्ही दशग्रंथी आहेत. एकाला कळालं हे संत आहेत. दशग्रंथी ज्ञानीपणाचा अहंकार सोडला आणि तुकोबरायांची आरती केली. तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासिया, तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासिया, तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासिया, तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासिया. म्हणून रामेश्वरे चरणी मस्तक ठेविले, म्हणून रामेश्वरे चरणी मस्तक ठेविले. आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा, सच्चिदानंद मूर्ती पाय दाखविया. आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा, सच्चिदानंद मूर्ती पाय दाखविया. म्हणून
रामेश्वर आहे. मला खूप वेगळं बोलायचं आहे बरं का. आरती केली हे नाही सांगत मी तुम्हाला, वेगळं बोलायचं. मला एक सांगा, त्या काळामध्ये काशीतले विद्वान नव्हते का? महाराष्ट्रात विद्वान नव्हते का? मग 400 वर्षामध्ये जसे जगद्गुरु तुकोबराय अजरामर झाले तसेच रामेश्वर भट्ट झाले, कारण की साधूची संगत मिळाली. आरती कोणाची आहे? तुकोबरायांची. आरती करणारे मग विद्वान आहात पण साधूची संगत नाही. विद्यार्थी मिळतील, शिष्य नाही मिळणार. फरक येतो का लक्षात? विद्यार्थी मिळतील, शिष्य. रामेश्वर भट्ट शिष्य झाले तुकोबरायांचे, अजरामर झाले महाराज. 400 वर्षात एकाहीचंही नाव नाहीये. 400 वर्षात कमी विद्वान झाले? कमी लोक विद्वान आजही काही कमी लोक विद्वान आहेत का? पण संत संगती नसल्यामुळे, सद्गुण नसल्यामुळे पोटापुरते विद्वान आहेत. श्रीमंत होण्यासाठी बुद्धी चालते, पण अनुभवासाठी, संतासाठी बुद्धी चालत नाही. हे रामेश्वर भट्ट आहेत. आणि हे तुलना सुद्धा महत्वाची बरं का. अशी कशी आरती नाही आहेत. ब्रह्माची आणि तुकोबरायची तुलना केली तर असा अर्थ आहे. तुकिता, तोडलं गेलं तर, तुलनेसी. ब्रह्म तुकाशी आले. ब्रह्म स्वतःहून तुकोबरायकडे आलं. तुकोबराय ब्रह्माकडे गेले नाहीत. हे समजायला, बोलायला, अनुभवाला यायला सुद्धा अक्कल लागते. नाही तर कशी आहे आरती? मी कीर्तनात सांगून एखाद्याचा आपण पुन्हा केस व्हायची. महाराज आमचा अपमान झाला, आमच्या भावना दुखवल्या, हे असलं. माझा काय शब्द आहे? ब्रह्म तुकाशी आले म्हणून, हा शब्द विसरू नका. दशग्रंथी ब्राह्मण रामेश्वर भट्ट म्हणतात, मी पाया पडतो. मला प्रश्न विचारणारे लोक की तुम्ही का पाया पडले? म्हणून ब्रह्म तुकाशी आले म्हणून रामेश्वरे चरणी मस्तक ठेविले. याला म्हणतात मटेरियल. विठला विठाला. दुर्लक्ष करू नका या बोलण्याकडे. रामेश्वर भट्टाने पण आपल्या मनाला शिकवलं. आता याच्यातलाच अजून एक टप्पा सांगतो तुम्हाला. श्रीमंताच्या घरात जन्माला आलेली कैकई देखणीय. नामदेव महाराजांनी तिच्या देखणेपणाचं वर्णन करावं बरं का. सुंदरपणाचा, सुंदरता हे भांडवल आहे स्त्रियांचं, आणि त्याचा अभिमान कैकईला होता. आणि सद्बुद्धी आहे. राम ज्यावेळेस राजा होणार आहे बातमी कळल्यानंतर आपल्या गळ्यातली मोत्याची माळ तिने मंथराला दिली. होई बळकट सांगतोय बरं का. आपल्या गळ्यातली माळ मंथरेला दिली. मंत्रीने फेकून दिली ती. माळ नकोय म्हणे. माझा मन सांगतोय बरं का, मनाकडे लक्ष द्या. जी बाई राम राजा होणार आहेत याचा आनंद झाला, त्याचं मन मंत्रीने बदलवलं. मी तुमच्यासाठी बोलतोय. म्हणून काही काही बाया आम्हाला येऊन सांगतात, माझा पोरगा फार चांगला आहे हो, पण ती जी भेटली तिने माझ्या पोराचं काय खराब केलं. एवढं कळलं तरी कीर्तन सफल झालं हो. हे बाईवर दोष देत नाही बरं का. मित्र आहेत दारू पाजणारे. मगाशी सांगितलं तुम्हाला, असे कार्यकर्ते आहेत खड्ड्यात घालणारे. तुम्ही जरा तुमचा जीवनाचा अभ्यास करा. किती संत तुमच्या जीवनात फिरतात ते बघा. किती चांगली लोक तुमच्या जीवनात. तुम्ही का मोठे नाहीत? सराउंडिंग मोठं नाही. आणि जर सराउंडिंग मोठं आहे मग तुम्ही का मन कमकुवत आहेत, रिस्क घेत नाही. आमच्या बरोबर आता बरेचसे विद्यार्थी येतात आमच्या गडावर, शिकतात. न्याय नाही शिकत. महाराष्ट्रात एकच न्यायाचारी आहे, त्याचं कारण शिकतच नाहीत ते. मग काय एवढं खटफट